स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 80. खरोखरच ती विहीर झाल्यापासून तत्वज्ञान विद्यापीठात पाण्याची कमतरता कधीही जाणवली नाही. निर्मलाताईंच्या प्रेरणेनं ते कार्य पूर्णत्वास गेल्यामुळे त्या विहिरीला पुढे निर्मल तीर्थ असं नाव देण्यात आलं. त्या क्षणापासून पांडुरंग शास्त्रींना एका गोष्टीची जाणीव झाली, ती ही की भगवंत आता आपल्याला यशोमार्गावरून नेत आहे. त्याच्याच प्रेरणेनं आपण हे कार्य करतो आहोत आणि आपण जेथे जाणार आहोत तेथे तो आपला साथीदार आहे. आपल्या पाठीशी तो उभा आहे. त्यामुळे आत्मविश्वासानं आणि जोमानं पुढचं कार्य करायचं त्यांनी ठरवलं. त्यांना एक प्रकारचं स्फुरण चढलं. गेली कित्येक वर्ष पांडुरंग शास्त्री आतल्या आत व्यथा अनुभवत होते. भावी कार्याचा मार्ग त्यांना ज्ञात झाला होता, पण तो मार्ग आजवर धूसर दिसत होता. आत्तापर्यंत त्यांनी मनात योजलेल्या कार्याला प्रत्यक्षात प्रारंभ होत नव्हता. रॉयल एशियाटिक लायब्ररीमधील असंख्य ग्रंथांचं वाचन त्यांनी मननपूर्वक केलं होतं. विशेषतः विल ड्युरांट या पाश्चात्य तत्ववेत्त्याचे ग्रंथ वाचल्यानंतर त्यांचं मन गेली कित्येक वर्ष तळमळत होतं. आम्हालाही मिशनऱ्यांसारखी संस्कृती प्रसाराची कामं का करता येणार नाहीत, हा प्रश्न त्यांच्या मनात सतत उभा राहत असे. योग्य वेळी आणि योग्य दिशेनं कार्यारंभ करण्यासाठी त्यांचं मन रात्रंदिवस तगमगत होतं. विहिरीला पाणी लागलं हे केवळ निमित्त ठरलं. कार्यारंभाची वेळ आणि नेमका तो क्षण आलेला आहे, ही गोष्ट पांडुरंग शास्त्रींनी मनोमन ताडली. भगवंत कृपेची प्रचिती त्यांना मिळाली होती. प्रभू कार्यारंभाचा संदेश प्रभूनच दिला होता. रात्रीची वेळ होती. भटवाडीतील आपल्या निवासस्थानी पांडुरंग शास्त्री इंग्लंडच्या इतिहासावरील एक ग्रंथ वाचत बसले होते. बाजूला बसलेल्या निर्मलाताईंचंही कसलं तरी वाचन चाललं होतं. आपल्या पतिराजांप्रमाणेच निर्मलाताईंनाही वाचनाची पुष्कळ आवड होती. निवांत वेळ मिळाला म्हणजे त्या वाचन करत असत. त्या दिवशी इतर कामं लवकर आवरल्यामुळे त्याही वाचनात रमून गेल्या होत्या. पांडुरंग शास्त्रींच्या बोलण्यामुळे त्यांची तंद्री भंग पावली. आपल्या हातातील ग्रंथ बाजूला करून पांडुरंग शास्त्री मोठ्या उत्साहानं म्हणत होते, उलगडा झाला एकदाचा. कितीतरी वर्ष झाली तो प्रश्न माझ्या मनाच्या आवर्तात फिरत होता. कुठल्या प्रश्नाचा उलगडा झाला? जानवं का घालायचं, हा प्रश्न तुम्हाला केव्हा पडला होता? लहानपणी, रोह्याच्या पाठशाळेत शिकत असताना. या प्रश्नानं मी गुरुजींना अक्षरशः भंडावून सोडलं होतं. गुरुजी माझ्यावर तेव्हा नाराजही झाले असतील, पण मी तरी काय करणार? मला समर्पक उत्तर हवं होतं, ते मला मिळत नव्हतं. पण आज मिळालं एकदाचं. काय उत्तर मिळालं, मला नाही का सांगणार? निर्मला, उत्तरं सहजगत्या मिळत नसतात, ती मिळवावी लागतात. या ग्रंथातल्या एका गोष्टीवरून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. अर्थात जानवं का घालावं याचं उत्तर या गोष्टीत नाही, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्या गोष्टीतून गवसलंय. तुम्हाला बरं बाई अशी उत्तरं काढता येतात. बरं, सांगा तरी ती गोष्ट. पांडुरंग शास्त्रींनी ती गोष्ट त्यांना थोडक्यात सांगितली. राज्याची एकंदर परिस्थिती पाहण्यासाठी इंग्लंडचा राजा शेतकऱ्याचा वेश घेऊन फिरत होता. फिरता फिरता तो शहराच्या वेशीपाशी आला. वेशीजवळ थोडंसं सैन्यदळ होतं. सैन्यदळाचे तंबू तिथे पडलेले होते. त्या तंबूच्या शेजारी एक सेनाधिकारी पाय पसरून चिरूट ओढत आरामात बसला होता. शेतकऱ्याच्या वेशातील राजा त्याच्याजवळ गेला आणि त्यानं विचारलं, साहेब, जॉनबर्गचा रस्ता कुठला? त्या अधिकाऱ्यानं शेतकऱ्याच्या वेशातील त्या राजाकडे निरखून बघितलं. राजाला त्यानं मुळीच ओळखलं नव्हतं. एक शिवी हासडून तो म्हणाला, मला विचारतोस? चल, चालता हो इथून. एका यक्कश्चित भणंग तरुणानं आपल्याला पत्ता विचारावा, ही गोष्ट त्या सेनाधिकाऱ्याला अपमानास्पद वाटली होती. परंतु राजानं पुन्हा पृच्छा केली. तेव्हा त्या अधिकाऱ्यानं राजाला तत्क्षणी लाथ मारून खाली पाडलं आणि जरबेच्या स्वरात म्हटलं, तुला सांगितलं ना, चालता हो इथून.
त्यानं राजाला पुन्हा एक शिवी हासडली. राजा उठून उभा राहिला, म्हणाला, तेवढा पत्ता सांगितला असतं तर तुमचं काय बिघडलं असतं. ते ऐकून त्या अधिकाऱ्यानं पुन्हा एकदा लत्ता प्रहार करून राजाला खाली लोळवलं. चवताळून तो म्हणाला, कुणाशी बोलतोस तू? एकदा सांगितलेलं समजत नाही का? चालता हो इथून. स्वतःला सावरून राजा उभा राहिला. 2 वेळा खाली पडल्यामुळे त्याला चांगलाच मार लागला होता. आपलं अंग चोळत तो त्या अधिकाऱ्याला म्हणाला, मला तुम्ही लाथ मारली त्याचा अर्थ तुम्ही फार मोठे असले पाहिजेत. स्वतःच्या स्तुतीनं तो अधिकारी थोडासा खुश झाला. लगेच त्यानं विचारलं, मी कोण असेन असं तुला वाटलं? कार्पोरेल? छे, त्याच्यावरचा. लेफ्टनंट? त्याच्यावरचा. अरे बापरे, म्हणजे कॅप्टन? हो. आपण एवढे मोठे कॅप्टन आणि मी तुम्हाला रस्ता विचारला? चूक झाली माझी. तो अधिकारी खुशीत येऊन हसला आणि मान हलवून म्हणला, ठीक आहे, जाऊ दे, पण तू कोण आहेस हे नाही सांगितलंस. तुम्हीच ओळखा पाहू. राजाकडे निरखून बघत कॅप्टन म्हणाला, तू शिपुर्डा देखील वाटत नाहीस. शिपायाचा वरचा आहे मी. कार्पोरेल की काय? त्याच्यावरचा. लेफ्टनंट? त्याच्यावरचा. म्हणजे कॅप्टन? त्याच्यावर. कॅप्टन एकदम सावरून बसला. मग त्यानं विचारलं, मेजर आहेस की काय तू? त्याच्याही वर. कॅप्टन उठून उभा राहिला आणि त्यानं विचारलं, फील्ड मार्शल? नाही. कॅप्टन ताठ उभा राहिला आणि सॅल्यूट ठोकून म्हणाला, जनरल? छे छे, त्याच्याही वर. अरे बापरे, म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष इंग्लंडचे राजे की काय? होय. ते ऐकल्याबरोबर तो कॅप्टन पुरता धास्तावून गेला. तडकाफडकी त्यानं आपल्या कमरेवरचं पिस्तूल काढलं आणि ते राजांसमोर धरून तो म्हणाला, इंग्लंडच्या राजाबद्दल कुणी एखादा अपशब्द जरी काढला तरी आम्ही त्याला ठार मारतो. आणि मी तर आपल्याला शिवी दिली, लाथ मारली. हे पिस्तूल घ्या आणि मला गोळ्या घाला. मी फार मोठा अपराध केलेला आहे. समजावणीच्या स्वरात राजा म्हणाला, मी काय तुला मारणार नाही, पण तुझ्या या कृत्याबद्दल तुला शासन हे झालंच पाहिजे. आपण सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. राजा हसून म्हणाला, तुझ्यासारख्या चांगल्या कॅप्टनला मी मारणार नाही, पण मानसिक शासन मात्र करणार आहे. अरे, जेव्हा मी शेतकरी वाटत होतो तेव्हा तुझी वागणूक कशी होती? उद्धट आणि अविवेकी अशी. मला राजाच्या रूपात ओळखताच तुझी वागणूक कशी बदलून गेली. तू नम्र, सभ्य आणि विवेकी बनलास. मी तर तोच आहे. 5 मिनिटात फरक पडला आणि तुझी वागणूक बदलून गेली. तेव्हा 24 तास इंग्लंडचा राजा तुझ्याबरोबर आहे असं समजून तू आजपासून वागायला सुरुवात कर. म्हणजे तुझ्या हातून कोणतंही अपकृत्य होणार नाही. त्याची ही खूण म्हणून हा क्रॉस तुझ्या गळ्यात घाल. ही शिक्षा कॅप्टननं मान्य केली. त्याच्या हिज हायनेसनं दिलेला सोन्या चांदीचा क्रॉस त्यानं गळ्यात घातला. राजा पुढच्या प्रवासाला निघून गेला. ती गोष्ट ऐकल्यावर निर्मला त्यांनी प्रश्न केला, या गोष्टीतून तुम्हाला कोणतं उत्तर मिळालं? पांडुरंग शास्त्री म्हणाले, या गोष्टीतून मला जानवं घालण्यासंबंधीचा उलगडा झाला. देव माझ्याबरोबर आहे ही भावना जानवं घालण्यामागे असली पाहिजे. म्हणूनच जानव्याच्या सुताच्या तंतूंवर देवांना अधिष्ठित करायचं असतं. 24 तास जानवं गळ्यात राहतं. झोपताना काढून ठेवावं लागत नाही. दिवस रात्र देव आपल्याबरोबर आहे ही भावना एकदा दृढ झाली म्हणजे माणसाच्या हातून अपकृत्य होणारच नाहीत. निर्मलाताई म्हणाल्या, आपल्या ऋषीमुनींनी किती विचारपूर्वक या गोष्टी ठरवल्या होत्या ना? हो तर, आपण त्यातला अर्थ जाणून घेतला पाहिजे. अन्यथा मूळ हेतू बाजूलाच राहतो आणि मग उरतं ते केवळ अर्थहीन कर्मकांड. एकादशीचंच बघ ना, देवाच्या सहवासात राहणं अथवा देवाच्या कार्यासाठी तो दिवस राखून ठेवणं हा उद्देश आज बाजूलाच राहिलाय आणि साबुदाण्याची खिचडी खाण्याचं कर्मकांड तेवढं मागं उरलंय. खरंय, एकादशी आणि दुप्पट खाशी.
निर्मलाताईंच्या बोलण्यावर किंचित हास्य करून पांडुरंग शास्त्री म्हणाले, तसंच हे जानव्याचं. जानवं का घालायचं याचा अर्थ कुणालाही माहीत नाही. शास्त्रात सांगितलं म्हणून जानवं घालायचं एवढंच अलीकडच्या लोकांना ठाऊक. त्यातही जानवं घालायची मक्तेदारी केवळ ब्राह्मणांचीच आहे असाही अपसमज समाजात दृढ होऊन बसलाय. आपल्या शास्त्रकारांना हे मुळीच अभिप्रेत नव्हतं. मला सांग की देव माझ्याबरोबर आहे ही भावना सर्वांसाठी नाही का? जानवं ही वैदिक जीवनाची दीक्षा आहे. ती दीक्षा घेतली नसेल तर आपल्याला दुःख झालं पाहिजे, शरम वाटली पाहिजे. अहम ब्रह्मास्मी हे महावचन केवळ महापुरुषांना अनुभूतीसाठी नाही तर ते सामान्य माणसालाही उभं करण्यासाठी प्रमुख आधार आहे. जानव्याचंही तसंच आहे. आज मला त्या गोष्टीचा उलगडा झाला. लहानपणी पडलेलं कोडं आज उलगडलं. त्यामध्ये केवढा अर्थ दडलाय. देव माझ्याबरोबर आहे हा विश्वास एकदा दृढ झाला म्हणजे माणूस अपकृत्य करायला धजावणार नाही. उलट त्याच्या हातून सत्कृत्यच होईल. अपकृत्य करायचं त्याच्या मनातही येणार नाही. आपल्या संतांनी सतत हाच उपदेश केलेला आहे. देव तुझ्या हृदयात बसला आहे. गळ्यातलं जानवं तुम्हाला त्याची आठवण करून देतं. म्हणूनच त्याला यज्ञोपवितम परमम पवित्रम असं म्हटलेलं आहे. ग्रंथ बाजूला ठेवून पांडुरंग शास्त्री त्वेषानं बोलायला लागले होते. त्यावेळी बाहेरची रहदारी मंदावली होती. सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. पांडुरंग शास्त्रींच्या अंतःकरणात मात्र खळबळ माजून राहिली होती. बाणानं लक्ष भेदून जावं त्याप्रमाणे पांडुरंग शास्त्रींच्या मुखातून पडणारे शरशब्द वातावरणातील नीरव शांततेला भेदून जात होते. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या अंतःकरणातील तडफड निर्मलाताईंना प्रतीत होत होती. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.